आज दिवसाची सुरुवात जेवढी गोड ना तेवढी शॉकिंग होती का ते तुम्हाला पुढे सांगतेच। बाबाने मस्त हापूस आंब्याची पेटी मागवली होती आणि त्याच्यातले काही मी पिकलेले आंबे निवडले आणि मुलांचा हट्ट होता की मस्त मँगो शेक बनव आणि मग विचार केला की चला सगळ्यांसाठीच आपण बनवूया। आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि कट करून घेतले। नंतर सगळं कापलेले आंबे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याच्यात 1 कप दूध घातलं आणि नंतर थोडासा बर्फ घातला आणि सगळं मिश्रण बारीक दळून घेतलं। त्याच्यानंतर साखर घातली, साखर मी नंतर घातली कारण की मी साखर घालायचं विसरली होती। नंतर ग्लासात आईस क्यूब टाकले आणि मग त्याच्यात मँगो शेक टाकला आणि जेव्हा आंबे कट केले ना तेव्हा थोडे तुकडे मी काढून घेतले होते, तेच मी याच्यावर गार्निश केले। बघा छान असा मँगो शेक तयार आहे। खूप छान झाला होता, म्हणजे फक्त एकच ग्लास नव्हता बनवला, सगळ्यांसाठी बनवला होता मी आणि मीच आधी टेस्ट करून बघितला की कसा लागतो आणि खूप छान झाला होता, मला तर खूपच आवडला। त्याच्यानंतर आम्ही वडापाव बनवण्याचा विचार करत होतो, पण वडापावसाठी आम्ही जी लादी मागवली होती ना पावाची त्याच्यामध्ये चक्क किडा निघाला आणि ही खरंच खूप शॉकिंग गोष्ट आहे। कोणतीही गोष्ट खाताना आपण व्यवस्थित बघून विचार करूनच खावी। सगळं बघून वडापाव बनवण्याचा तर मूडच गेला होता। मग फ्रीजमध्ये जे ब्रेड पडले होते त्याचंच आम्ही सँडविच बनवलं आणि तेच खाल्लं। आणि मामाच्या गावाला आल्यापासून यांचं डेलीचं रुटीन ठरलेलंच आहे, ट्यूब घ्यायचं आणि स्विमिंग करायला। मामाचं घर त्यांच्यासाठी एक रिसॉर्टच झालंय आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही खाली उतरतो, रात्री 8 वाजून जातात आम्हाला खालीच। आणि कसं बसं यांना ओढून ओढून वरती घेऊन गेलो। मस्त वहिनींनी शिरा आणि खिचडी बनवली होती, छान असं जेवण केलं, मस्त दिवस होता, छान गेला। कसा वाटला तुम्हाला माझा छोटा मिनी ब्लॉग नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब देखील करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय।